आणि मित्रांनो फायनली हे काम सुरू झालेलं आहे। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, संकुट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आजचा व्लॉग महत्त्वाचा आहे मित्रांनो। खरं तर आपण बऱ्याच दिवसानंतर या व्लॉगच्या माध्यमातून भेटत आहोत, परंतु मित्रांनो 34 आणि 36चं काम ज्या युद्ध पातळीवरती सुरू होतं तर त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा वारंवार तेच अपडेट देणं मला कुठेतरी खटकत होतं। म्हणून मित्रांनो मी बऱ्याच दिवसानंतर तुमच्यासाठी हा व्लॉग घेऊन आलोय। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आपण चला तर बघूया मित्रांनो। आता फायनली आपण आहोत सेक्टर 34 आणि 36च्या बॅक साईडला आणि आपण आता तिथून पुढे आलेलो आहोत। तुम्ही बघता की या ठिकाणी तुम्हाला 34-6ची कमान दिसते, तर ही कमान ही पहिली आहे, कारण की या ठिकाणी ही आता येण्या जाण्यासाठी इथे बंद आहे। कारण या ठिकाणी मित्रांनो इथे कंपाऊंडच्या बाजूला जी लाईन आहे, गटराची लाईन आहे, तिथं काम सुरू आहे। तुम्ही बघता की या ठिकाणी तुम्हाला हनुमानाचं मंदिर दिसतंय आणि ही जी लेफ्ट साईडची बाजू आहे म्हणजेच माझ्या मागची जी बाजू आहे ती आहे आपले या ठिकाणी 36-1 आणि 2ची। मित्रांनो आता आपण तिथून पुढे निघालेलो आहोत। तुम्ही बघताय की या ठिकाणी इथे काही दिवसांपूर्वी ड्रेनेज लाईनचं काम सुरू होतं, आता ते इथे या ठिकाणी बुजवलं गेलेलं आहे। तुम्ही बघताय की ते चेंबर दिसतात, इथे रेती टाकली जाते, इथे रस्ता बनवला जात आहे। मित्रांनो हा रस्ता सध्या तरी या ठिकाणी इथे बारीक रेतीचा बारीक खडींचा रस्ता या ठिकाणी बनवला जात आहे। इथे प्रॉपर अजून रस्त्याला सुरुवात झालेली नाही, परंतु मित्रांनो रस्ता डांबरीकरण होण्याच्या अगोदर जी तयारी असते ती तयारी या ठिकाणी युद्ध पातळीवरती सुरू आहे। मित्रांनो लवकरच तुम्हाला या तुमच्या स्वप्नातल्या घराचं या ठिकाणी उंबरठा या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। तुम्ही या ठिकाणी येणार आहे। मला वाटत होतं की ही आत्ताची जी गुढीपाडवा हा गुढीपाडवा सण हा तुमचा सण तुमच्या स्वतःच्या घरात स्वप्नातल्या घरामध्ये या ठिकाणी साजरा होईल, परंतु मित्रांनो काही डिले कामामुळे या ठिकाणी तुम्हाला या वर्षी देखील या ठिकाणी येणं सोपं झालेलं नाही आहे। परंतु मित्रांनो या वर्षाच्या अगोदर किंवा काही 3-4 महिन्यांमध्ये एक आपल्याला असं सूत्र कळतंय की बाबा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी हे पोझिशन मिळेल, कारण की हे जे काम युद्ध पातळीवरती सुरू आहे अतिशय सुंदर काम सुरू आहे। मित्रांनो मला मान्य आहे की तुम्हाला खूप इथे वेळ लागतोय पोझिशनसाठी, परंतु मित्रांनो त्याला दुसरा पर्याय नाही आहे, कारण की सिडकोला हे रस्ते टकाटक चांगले बनवून देणं त्यांना इथे बांधील आहे। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी ही तुम्हाला जी मी आता समोर तुम्हाला जे दिसतंय ही इथे कंपाऊंडच्या बाजूला ही गटाराची लाईन आहे, इथून देखील चेंबर जाणार आहे। म्हणजे हा मला वाटतं बऱ्यापैकी फुटपाथ असेल, त्यावरती काही चेंबर्स टाकले जातील, कारण की पावसाळ्यामध्ये तुमच्या सोसायटीमधलं पाणी हे ड्रेनेज लाईनच्या माध्यमातून कुठेतरी बाहेर सोडलं जाईल, त्यासाठी ती लाईन अतिशय महत्त्वाची आहे। तुम्ही बघू शकता की इथे राईट साईडला पण भला मोठा खड्डा केलेला आहे, त्यामागं पण तेच कारण आहे, कारण की मी तुम्हाला लास्ट टाइम दाखवलं होतं की या ठिकाणी एक छोटा ब्रिज होता, तो ब्रिज आता म्हणजे बऱ्यापैकी असं झालेला आहे की या साईडला तुम्ही बघता की ही मोठी गटाराची लाईन मला असं वाटतं की ही मोठी ड्रेनेज लाईन आहे, कारण की इथून जर याच्यावरती जर एक स्लॅब टाईप केलं तर बरं होईल। आणि मित्रांनो फायनली मी तुम्हाला दाखवतोय, कारण की या ठिकाणी हा तुमचा बरोबर मुख्य रस्ता जो दोन्ही बाजूला तुम्हाला येण्या जाण्यासाठी आहे, या ठिकाणी डिवायडर टाकायचं काम सुरू झालेलं आहे। अतिशय सुंदर डिवायडर टाकून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही बाजूला या ठिकाणी रोलर फिरवून या ठिकाणी डांबरीकरण केलं जाईल। मला आशा आहे की लवकरच काही या महिन्याच्या आतमध्ये किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला किंवा शेवटपर्यंत या ठिकाणी डांबरीकरण होऊन पांढरे पट्टे मारून तयार झाला पाहिजे, हा रस्ता चांगला झाला पाहिजे अशी माझी आशा आहे। कारण की मित्रांनो तुम्ही बघताय की तुम्हाला इथे पोझिशन मिळण्यासाठी बराच वेळ लागतोय, परंतु मित्रांनो रस्ता पण होणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की रस्ता या ठिकाणी तुम्ही बघताय की खूप किचकट काम होतं आणि या ठिकाणी कुठेतरी पाईप्स आतमध्ये टाकून इथे ड्रेनेजचं काम पूर्ण झालेलं दिसतंय। परंतु पुढे गेलं तर तुम्ही आपण ज्या दिशेने निघालोय त्या दिशेने पुढे गेल्यानंतर तुम्हाला कळेल की त्या ठिकाणी पण बरंच काम बाकी, कारण की ड्रेनेजची लाईन अतिशय महत्त्वाची आहे, कारण की येणारा पावसाळा तुम्हाला त्रासदायक नाही झाला पाहिजे, त्यासाठी सिडकोचा अट्टाहास या ठिकाणी तुम्ही बघताय की कारण की मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पोझिशनसाठी लेट होते, त्यामुळे तुम्हाला काही चार्जेस देखील या ठिकाणी सिडकोने माफ केलेले आहेत। परंतु मित्रांनो तुम्हाला शेवटी तुमच्या घरामध्ये येणं अतिशय घाईचं झालं असेल, परंतु मित्रांनो या ठिकाणी दुसरा पर्याय नाही आहे, कारण की हा पर्याय या ठिकाणी तुम्ही बघताय की या ठिकाणी हे सिडको यांच्या पद्धतीने या ठिकाणी रस्ते चांगल्या प्रतीचे तयार करताना तुम्हाला दिसत आहेत। तर मित्रांनो आजचं हे अपडेट अतिशय सुंदर आणि महत्त्वाचं होतं, कारण की या ठिकाणी तुम्हाला हे अपडेट येणं गरजेचं होतं। आपण बऱ्याच दिवसानंतर या व्लॉगच्या माध्यमातून भेटलेलो आहोत, कारण की मित्रांनो कसं होतं की या ठिकाणी तुम्ही बघताय की जसं जसं तुम्हाला अपडेट मिळत जातं तसं तसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवत जातो, परंतु मित्रांनो या काही काळामध्ये काही दिवसामध्ये या ठिकाणी अतिशय चांगलं असं अपडेट काहीतरी मला जाणवलेलं नाही आहे। त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला हे अपडेट आज घेऊन आलो, कारण की मला असं वाटलं की आपण टाकूया, पण मित्रांनो मी तुम्हाला रस्ता काळा असा डांबरीकरण होऊन पांढरे पट्टे मारून तयार झालेला हा रस्ता मला तुम्हाला दाखवायचा होता, परंतु मित्रांनो मला कुठे राहवलं नाही, कारण की तुमच्यापर्यंत मधली तरी अपडेट यावी यासाठी मी तुम्हाला
आज ही बारीक खडी टाकलेला रस्ता तुम्हाला मी या ठिकाणी दाखवलेला आहे मित्रांनो। असेच अपडेट तुमच्यापर्यंत मी घेऊन येत राहील, तुम्ही नक्की बघत राहा। जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुमचं संकुडी चॅनल या ठिकाणी तुमच्यासाठी वेगवेगळं आणि दिमागदार अपडेट घेऊन येत असतं। अशाच या वेगवेगळ्या अपडेटसाठी आणि वेगवेगळ्या माहितीसाठी बघत राहा संकुडी चॅनल। चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बघत राहा संकुडी यूट्यूब चॅनल। चला तर मित्रांनो मग बाय बाय।